हा राजश्री मॅडम सुरू हा. करू शकता तुम्ही. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. व्हिडिओ ऑन करा ना, मी स्पॉटलाइट मस्त देते तुम्हाला. घेतलं रीमा मॅडमनी काल किती सुंदर सेशन घेतलं. आवडलं का मुलांना? आता राजश्री मॅडम आज काय घेणार आहे? नवीन घेणार आहेत बघा काय घेत आहेत. सुरू करा आधी आपण राजश्री मॅडम. आधी आपण उजळणी करूया का आपण आतापर्यंत काय काय घेतलं ते. हं? अन्वेष खायचं नाही योगा करताना. चला प्रार्थनेसाठी तयार सगळेजण. सुलक्षणा मॅडम मला हसबंड म्हणा. मांडी घालून बसा. हो बनवते मॅडम. पाठीचा कणा ताठ, हात जोडलेले. आधी आपण 3 ओंकार म्हणूया. त्यासाठी हाताची ज्ञानमुद्रा करायची आहे. पाठीचा कणा ताठ, डोळे अलगद मिटलेले. ओंकार सुरू करूया. चला. मुलांनो तुम्ही पण अनम्यूट करा आणि म्हणा बरं. शौर्य अनम्यूट करा, राशी अनम्यूट करा आणि ओंकार म्हणा. बघा कसा जमतोय. आवाज कोणाचाच येत नाहीये. राशी मॅडमच्या मागं म्हणायचंय सगळ्यांनी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू कोणाचाच आवाज येत नाही ओंकाराचा. गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म हा माझं तो आवाज कमी आहे बरोबर. गुरवे नमः गुरवे नमः. अनिरुद्ध कॅमेरा नीट कर बाळा. कॅमेरा आडवा झालाय अनिरुद्ध. हा अलगद डोळे उघडायचे, हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे. आता आपण पूरक हालचाली करणार आहोत. त्यासाठी उठून उभं राहायचंय. अद्वैत आला नाही आज. चला आपण कुठल्या कुठल्या पूरक हालचाली केल्या होत्या हे आहे ना लक्षात. चला पहिली पूरक हालचाल, एक हात समोरून डोक्यावर न्यायचे. राजश्री ताई मी रीमाच्या ऐवजी मी करते स्क्रीनवर, म्हणजे मग तुम्हाला सूचना द्यायला सोपं पडेल. ठीक आहे. राजेश्री मॅडम हा ठीक आहे. अनम्यूट करा. मी म्यूट ऑल केलं. हा ठीक आहे करा. आता मृदुलताई कसं करतायत ते बघा. तुमच्या लक्षात आलं नाही तर मृदुलताई इकडे बघा आणि करा. हा पूरक हालचाल, एक हात समोरून डोक्यावर न्यायचे, कमरेतून वाकून हात जमिनीला टेकवायचे, पुन्हा कमरेतून सरळ होत हात वर घ्यायचे आणि हात जागेवर. छान, खूप छान सगळ्यांनी केलं. सगळ्यांच्या लक्षात आहे. आता 2 हात खांद्याच्या रेषेत सरळ, सरळ खांद्याच्या रेषेत. कृपांशी हात सरळ. हा आता डावा हात उजव्या पायाला लावायचा आहे.
खाली वाकून डावा हात उजव्या पायाला लावायचा. नजर वरच्या दिशेला. ताठ उभं राहायचं, ताठ व्हायचंय परत. पुन्हा सरळ व्हायचंय. आता उजवा हात डाव्या पायाला लावायचा आहे. आणि नजर वरच्या हाताकडे. शौर्य राजे हात वर. कमरेतून सरळ व्हायचंय. हात जागेवर. आता तिसरी हालचाल, हात पुन्हा कमरेत खांद्याच्या रेषेत सरळ. खांद्याच्या रेषेत सरळ. डावीकडून पाठीमागे वळायचंय. पुन्हा कमरेत सरळ, समोर बघायचंय. आता उजवीकडून पाठीमागे बघायचंय. जास्तीत जास्त पाठीमागे बघायचंय. पुन्हा सरळ. हात जागेवर. आता चौथी हालचाल, दोन्ही हात कमरेवर. कमरेतून वाकून डोकं जास्तीत जास्त खाली. सरळ व्हायचंय पुन्हा. आणि आता जास्तीत जास्त मागे जायचं. पुन्हा सरळ व्हायचंय. हात जागेवर. आता पुढची हालचाल, पुन्हा हात कमरेवर. जास्तीत जास्त डावीकडे वळायचे. जास्तीत जास्त डाव्या बाजूला. पुन्हा सरळ व्हायचंय. आता जास्तीत जास्त उजव्या बाजूला. आपला कान खांद्यावर आला. पुन्हा सरळ. हात जागेवर. चला आता मानेची हालचाल करणार आहोत आपण. दोन्ही हात कमरेवर. मान जास्तीत जास्त पुढे झुकवायची आहे. सरळ पुन्हा. आता जास्तीत जास्त मागे. पुन्हा सरळ. आता मान जास्तीत जास्त डाव्या खांद्यावर. पुन्हा सरळ. आता उजवीकडे, उजव्या खांद्यावर मान वळवायची आहे. पुन्हा सरळ. हात जागेवर. चला आता आपण सूर्यनमस्कार करूया. सूर्यनमस्काराची पूर्वस्थिती काय आहे माहिती आहे ना लक्षात? चला मॅटच्या पुढच्या टोकावर येऊन उभं राहायचंय. हात जोडलेले. नजर समोर. 1 2 3 4 5 6 7 8
9 आणि 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आणखीन 2 सूर्यनमस्कार करूया आपण. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दमलात खूप तुम्ही ना आता. आता शवासन करूया. सगळ्यांनी पाठीवर झोपा. दोन्ही पायात अंतर. टाचा आत, चवडे बाहेर. आणि खाली झोपायचंय. दोन्ही हात शरीरापासून थोडेसे लांब, 4-5 इंच लांब. हाताचे तळहात आकाशाकडे. बोट अर्धवट मिटलेली. हात जमिनीवर टेकवायचे आहेत. आणि मान कुठल्याही एका बाजूला वळलेली, डावीकडे किंवा उजवीकडे, तुम्हाला जे सोयीस्कर असेल त्या. आपण आता पूरक हालचाली आणि सूर्यनमस्कार करून शरीरावर जो ताण आलेला आहे तो या शवासनामुळे घालवतो आहोत. आपल्या शरीरावर जो ताण आला आहे, ज्या अवयवावर जास्तीत जास्त ताण आलेला आहे तिथे डोळे मिटलेल्या अवस्थेत जायचंय आणि तो ताण पूर्णपणे निघून गेला आहे अशी कल्पना करायची आहे. शांत झोपायचं, डोळे मिटून राहायचंय. डोळे मिटून पडायचंय, झोपायचं नाहीये. आणि रुद्ध काय प्रॉब्लेम आहे?
अन्वेष, हात एवढे लांब नाही घ्यायचे, जवळ घे आणखीन शरीराच्या. हा. पायाची बोटं शिथिल करायची आहेत, गुडघे शिथिल करायचे आहेत, मांड्या शिथिल करायच्या आहेत, कंबर, पोटाचा भाग, छाती शिथिल करायची आहे, संपूर्ण पाठ शिथिल करायची आहे. हात, हाताची मनगट, दंड, हाताची बोटं शिथिल करायची आहेत, गळा, मान शिथिल करायचं आहे, हनुवटी, दोन्ही गाल, दोन्ही कान, दोन्ही डोळे, कपाळ शिथिल करायचंय. संपूर्ण शरीर शिथिल करायचंय. डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या बोटाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल करायचंय. कसलाही विचार करायचा नाही, अगदी शांत पडून राहायचंय आणि आसनांमुळे आलेला ताण काढून टाकायचा आहे. सावधान, आता आपण शवासन सोडत आहोत. पाय जवळ घ्यायचे, हात जवळ घ्यायचे शरीराच्या, अलगद डोळे उघडायचे आणि डाव्या कुशीवर वळून उठून बसायचंय. आता आपली जी आसनं झाली त्यांची आपण एकदा उजळणी करूया. कुठली कुठली आसनं झालीत कोणी सांगू शकेल? आतापर्यंत आपण कुठली कुठली आसनं घेतलीत? वक्रासन, हा, अजून? भुजंगासन, अजून? काल कुठली आसनं घेतली आपण? पवनमुक्तासन. आणि ताडासन. चला आता उठून उभं राहूया. ताडासन करूया आपण. दोन्ही हात समोर, हाताची बोटं एकमेकात गुंफवायची, हात वर न्यायचे आणि तळवे आकाशाकडे करायचे. आता सावकाश चवडेवर, टाचावर उचलायचे आहेत. स्थिर राहायचंय या आसनामध्ये काही सेकंद. या आसनामुळे आपली उंची वाढण्यासाठी खूप फायदा होतो आपल्याला. सावकाश टाचा जमिनीवर टेकवायचे आहे, हात समोर, गुंतवलेली बोटं सोडायची, हात जागेवर. आता खाली बसायचंय. वक्रासन करूयात आपण. आहे लक्षात वक्रासन काल झालेलं? चला दोन्ही पाय ताठ करायचे. मृदुलताई कसं करती तिच्याकडे लक्ष द्या, तुम्हाला लक्षात नसेल तर. आता डावा पाय गुडघ्या, दोन्ही पाय समोर, डावा पाय गुडघ्यात वाकून मांडीजवळ घ्यायचा आहे. पाय ताठ सरळ पाहिजे, पाय उभा.
पाय उभा. मृदुलाताईंनी कसं केलंय बघा. सॅमसंग कोण आहे. पाय पाय उभा पाहिजे. डावा पाय. मृदुलाताईंनी कसं केलंय बघ ना. डावा पाय कसा ठेवायचा आहे ते बघ. हा. आता जो पाय सरळ आहे तिथे दोन्ही हात आपले हाताची बोटं एकमेकांसमोर ठेवायची आहेत जमिनीवर. हा. आणि मान जास्तीत जास्त मागे. आसन सोडताना आधी नजर समोर, हात जागेवर आणि फोल्ड केलेला पाय सरळ. आता हेच आसन आपण दुसऱ्या बाजूने करूया. आता उजवा पाय फोल्ड करून घ्यायचा आहे. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीजवळ, हाताची बोटं एकमेकांना जुळलेली आणि जास्तीत जास्त मागे बघायचंय. आसन सोडताना नजर समोर, हात जागेवर आणि पाय जागेवर. आता भुजंगासन करूया आपण. त्यासाठी पोटावर झोपायचंय. हनुवटी जमिनीला टेकलेली. तर दोन्ही हात खांद्याच्या जवळ घ्यायचे आहेत. आणि सावकाश हनुवटी, मान, छाती, पोट वर उचलायचंय. दोन्ही हात ताठ होईपर्यंत वर उचलायचंय. छान. आसन सोडताना सावकाश पोट, छाती खाली घेत घेत हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. छान. आता आपण पुढचं आसन करूया. पवन मुक्तासन, जे आपण काल बघितलं ते. त्यासाठी पाठीवर झोपायचंय. डाव्या कुशीवर वळून पाठीवर झोपा. आपण हे एकेका पायानेच करणार आहोत. त्यासाठी आधी आपण डाव्या पायाने करत आहोत. डावा पाय सरळ काटकोनात सरळ वरती घ्यायचा आहे. पायाची घडी करून पाय छाती जवळ आणायचा आहे जास्तीत जास्त. आता हाताने पायाला मिठी मारायची आहे. दोन्ही हातांनी पायाला मिठी मारायची आणि आपली हनुवटी जास्तीत जास्त गुडघ्यापर्यंत न्यायची आहे. गुडघा हनुवटी गुडघ्याला लागली पाहिजे असं बघायचं. नाही लागली तरी चालेल, लागत असेल तर छानच. छान. आसन सोडताना सावकाश पाठ, मान जमिनीवर टेकवायचंय. हात जागेवर, पाय सरळ काटकोनात वरच्या दिशेने आणि सरळ सावकाश पाय खाली घ्यायचा आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने करूया हे आसन. उजवा पाय काटकोनात सरळ वरच्या दिशेने, पाय दुमडून छातीवर घ्यायचा आहे. जास्तीत जास्त छातीकडे घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. हाताने पायाला मिठी मारायची.
आणि सावकाश हनुवटी गुडघ्याला टेकते का ते बघायचं. काही सेकंद या आसनात स्थिर राहायचंय. सावकाश आसन सोडायचंय. मान जमिनीवर, हात जागेवर, पाय सरळ आकाशात, आकाशाच्या दिशेने. सावकाश पाय खाली घ्यायचे. छान. आता शवासन करूया आपण पुन्हा एकदा. तुम्ही दमला असाल ना आसनं करून. पायात अंतर घ्या. दोन्ही हात शरीरापासून थोडेसे लांब. आणि हाताची बोटं अर्धवट मिटलेली ठेवायची आहे. डोळे अलगद मिटायचे आहेत. मान डावीकडे किंवा उजवीकडे, तुम्हाला ज्या बाजूला सोयीस्कर असेल त्या बाजूला सोयीस्कर थोडीशी वाकवायची आहे. आता आपण ही जी आसनं केली त्याच्यामुळे शरीरावर जिथे जिथे ताण आलेला असेल तो सगळा ताण शवासनात काढून टाकायचा आहे. जिथे जिथे ताण आलेला आहे तिथे तिथे मनाने जायचंय आणि तिथला ताण पूर्णपणे निघून गेला आहे अशी कल्पना करायची आहे. आपल्याला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती मिळवून देणारे हे आसन आहे. सावधान शवासन सोडूया आपण. पाय जवळ, हात जवळ, डोळे अलगद उघडायचे आहेत आणि डाव्या कुशीवर वळून उठून बसायचंय. बसले का सगळे उठून? चला आज आपण नवीन शिकणार आहोत एक गोष्ट, प्राणायाम. प्राणायाम म्हणजे काय माहितीये तुम्हाला? ऐकलंय का काही? आपण जो श्वास घेतो आणि सोडतो तो म्हणजे प्राणायाम. तुम्ही म्हणाल की आपण तर रोजच श्वास घेतो, आपण सारखा प्रत्येक क्षणाला श्वास घेत असतो, मग त्याला प्राणायाम म्हणायचं का? तर नाही. संथ श्वसन चालू झालं. आपण काम करताना, बोलताना, अभ्यास करताना जो श्वास घेतो तो आपला आपोआप होत असतो. तो आपल्याला काही घ्यावा लागत नाही, त्याच्यासाठी काही कष्ट करावे लागत नाही. पण जर का हाच श्वास आपण योग्य रीतीने घेतला आणि योग्य पद्धतीने सोडला तर त्याचे आपल्याला खूप फायदे होतात. प्राणायाम हा योगाचाच एक भाग आहे आणि याच्यामध्ये श्वास घेण्याच्या विविध शास्त्रीय पद्धती सांगितल्या आहेत. तर हा प्राणायाम करण्यामुळे आपल्याला खूप फायदे होतात. आपली शारीरिक, बौद्धिक, मानसिक शक्ती वाढते, आपली इम्युनिटी वाढते. तसेच आपल्याला बऱ्याचदा आळस, कंटाळा आलेला असतो कुठलीही गोष्ट करण्यासाठी, पण सतत आपण जर प्राणायाम रेग्युलरली केला, व्यवस्थित नियमितपणे केला तर हा कंटाळा, आळस आपला निघून जातो. शिवाय आपण जो अभ्यास वगैरे करतो तो आपल्या लवकर लक्षात राहतो प्राणायामामुळे, किंवा इतर गोष्टी आपण काही जे शिकतो ते सगळं आपल्याला लवकर समजतं. तर असा प्राणायाम आपण आज शिकणार आहोत. तर आज आपण फक्त प्राणायामाची पूर्वतयारी असं म्हणूया, तर आपण दीर्घ श्वसन करणार आहोत. पण हा प्राणायाम करण्यासाठी काही नियम पण आहेत. प्राणायाम करताना नेहमी मोकळ्या आणि स्वच्छ वातावरणातच करायचं आहे.
त्याच्यानंतर कुठलाही आपल्याला म्हणजे सर्दी वगैरे झालेली असताना कधीही प्राणायाम करायचा नाही. प्राणायामासाठी सूर्योदय ही सगळ्यात उत्तम वेळ सांगितली आहे, पण आपण सूर्यास्ताच्या वेळी सुद्धा प्राणायाम करू शकतो. प्राणायाम नेहमी रिकाम्या पोटीच करायचा आहे. भरलेल्या पोटाने प्राणायाम करायचा नाही. पहिल्यांदा श्वास कसा घ्यायचा कसा सोडायचा हेच आपण आज बघणार आहोत. तर ही प्राणायामाची पूर्वतयारी असं समजा. दीर्घ श्वसन आज आपण शिकणार आहोत. तर मृदुलताई एकदा करून दाखवतील. मी तीन अंक म्हणेल, 3 अंकात श्वास घ्यायचा आणि तेवढ्याच सोडायचं आहे. तर मृदुलताई आधी तुम्हाला करून दाखवतील, मग नंतर आपण करूया सगळ्यांनी. श्वास घ्या. 2 3 सोडा. 2 3. आलं लक्षात? आलं लक्षात सगळ्यांना कसं करायचंय ते? 3 आकडे मरेपर्यंत श्वास घ्यायचा आणि 3 आकडे म्हणेपर्यंत श्वास सोडायचा आहे. जमेल करायला सगळ्यांना? जमेल कोण? कृपांशी जमेल? हो मॅम. चालेल. चला आपण करूया. दीर्घ श्वसन करूया आपण. चला श्वास घ्या. 2 3. श्वास सोडा. 2 3. हाताची ज्ञानमुद्रा करायची सगळ्यांनी. ताठ बसायचंय. श्वास घ्या. 2 3. श्वास सोडा. 2 3. खांद्याची कुठलीही हालचाल नाही करायची, खांदे स्थिर ठेवायचे. श्वास घ्या. 2 3. श्वास सोडा. 2 3. पुन्हा एकदा श्वास घ्या. 2 3. श्वास सोडा. 2 3. 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 जमतंय सगळ्यांना? जमतंय? सावकाश श्वास घ्यायला आणि सोडायला जमतंय 3 आकड्यापर्यंत? आज आपण इथेच थांबूया आणि आपण उद्या पुढचा प्राणायाम बघूया. तर आपण प्रार्थना घेऊया आता, शेवटची प्रार्थना. त्यासाठी डोळे मिटून बसायचंय. ठीक आहे, बरं झालं. म्हणजे आपण काही देत नाही असं नको. आपल्याला काय नाही, ते पैसा करायचा आहे त्याचं उगाच डोक्याला कटकट. फक्त तिला दिलं तर ती उरावर बसवायला नको, नाही तर पाठीचा कणा ताठ. तिला सवयच लागेल तर त्याच पैशाने पुढच्या हाताची ध्यान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले. हा, मग काय म्हटलं तुम्ही? हा. दुर्गे स्मृता हरसि भीतिं. बघा जाऊन येते त्या सचिनकडे. यंतो ठीक आहे. स्वस्थे स्मृता मतिमतीव
शुभांददासी दारिद्र्य दुःख भय हारिणिका त्वदन्या सर्वोपकार करणाय सदार्द्रचित्ता सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम शांती शांती शांती. हरिओम. सुलक्षणाताई. हो. हा. थँक्यू मॅडम. थँक्यू सगळ्यांना. आवडलं मॅडम. तुम्हाला? थँक्यू टीचर. ओके, थँक्यू. बाय बाय एव्हरीबडी. आता पुढचं सेशन सुरू होत आहे. पुढचं सेशन सुरू होईल. मिस. थँक्यू मनके. चला आता शारदा मॅडमचं सेशन सुरू होतंय. खायचं बनवायचं आहे ना मुलांना तुम्हाला. थँक्यू टीचर. हा, शारदा मॅडम रेडी आहे ना? अर्चना मंगल मॅडम. हो आहे. सुलोचना मॅडम, हा, व्हिडिओ ऑन करा ना एकदा. एक स्क्रीनशॉट घ्यायचा होता. कोणाचा? शारदा मॅडमचा ऑन केलाय. हा ठीक आहे हो. शारदा मॅडम, तुम्ही घेताय ना, मी स्पॉटलाइट हो. देते. तर एक मिनिट, माझी जरा थोडीशी हे चालली, मी रेकॉर्डिंग बंद करते आणि पुढचं सुरू करते.